दुपारी कृष्णा झोपलेला होता आणि पलीकडे आत्तीच्या रूममध्ये ना तिच्या खिडकीची जी काच आहे की नाही तर ती फुटलेली होती. आणि आता फुटलेली काच कोणाला लागू नये म्हणून त्यांनी ना काचच बदलून टाकली आणि ते काच बदलून टाकल्यानंतर ना ती काहीशी अशी दिसत होती. आणि ज्यावेळेस काच फुटलेली होती ना त्यावेळेसच लगेचच जाळी मारून टाकलेली होती. आणि नंतर ना आत्तीने स्वयंला झोपी घातला आणि नंतर दुपारच्या वेळेस फौजी साहेब गेलेले होते पलूसला आणि येताना ना ही अशी छानशी झाडं घेऊन आलेली होते. मग त्यांचं एकच काम चाललेलं होतं, म्हणजे ज्या कुंडीतली झाडं अशी कमकुवत झालेली आहेत ना तर ती काढून ना ही नवीन झाडं त्यामध्ये लावायची होती. आता ही मोठी जशी जशी होतील ना तसं नंतर मग ते कुंडीतून बाहेर जमिनीवरती लावायचे होते. तोपर्यंत तरी ह्यांना कुंडीतच ठेवायचं होतं. पण ना असा वेळसुद्धा असेल ना खूप म्हणजे भाग्य लागतं, कारण की का नाही कोणाच्याही हातून अशी झाडं जगत नसतात, कारण की का नाही त्याला असं वेडच असावं लागतं आणि मनापासून त्या झाडांवरती प्रेम असावं लागतं. आणि नंतर बघा स्वयं आणि कृष्णा आजीच्या मांडीवर बसलेले होते निवांत, असं काकांचं काय चाललंय पप्पांचं काय चाललंय असं त्यांच्या डोक्यात होतं आणि ते बघत बसलेले होते. आता ह्या ज्या सगळ्या कुंड्या आहेत ना तर नवीन घर ज्यावेळेस बांधलेलं होतं ना तर त्यावेळेस आप्पांनी ह्या सगळ्या कुंड्या आणलेल्या होत्या. तब्बल 5,000 रुपये घालून ना सगळं हे दिलेलं होतं झाडांच्या रोपासकट. कृष्णाला फौजी साहेबांची इतकी सवय झाली आणि फौजी साहेबांना कृष्णाची की बोलूच नका, की कारण की नाही घरी जरी आले तरी कृष्णा पहिला विचारतात आणि नंतर मग बाकीची काय असेल ती कामं करतात. आता कृष्णाला घरी म्हणलं तर नको वाटतं. आता फौजी साहेबांनी येताना नाही ही असं नवीन फिश टँक आणलेलं होतं आणि त्यातली ही 2 मासे. तर हे बघून ना सगळ्यात जास्त आनंद तुम्हाला कळेलच की कोणाला झालेला होता घरामध्ये. आता हे आणलेलं म्हणल्यावरती घरात ना खूप छान वाटत होतं आणि हे पाहिल्यानंतर ना कृष्णाला इतका आनंद झालेला होता की विचारू नका. तुम्हाला तर व्हिडिओमधून ते समजतच असेल, कारण की ना इतके लहान जीव आहेत ते आणि ते लहान जीव घरी आल्यावरती ना आपण त्यांना सांभाळणार म्हटल्यावर ना घरातल्या सगळ्यांनाच आनंद झालेला होता. आणि आता फिश टँक आणला तर होता पण त्याला ठेवायला जागा नव्हती म्हणून ना फौजी साहेबांनी वरतीच काचेवरती ठेवलेला होता. आता तो काचेवरती ठेवला त्याच्यासाठी सेपरेट जागा तर करायचीच आहे, पण त्याच्यासाठी ना थोडासा वेळ लागेल म्हणून ना ते वरतीच ठेवलेलं होतं. आणि नंतर संध्याकाळच्या वेळेस हे सगळं झालं आणि मग मी लागलेली तूप बनवायला. आता तूप तर खूप दिवसातून घरात बनवत होते, कारण की घरात आता लहान मुलं आहेत म्हणलं जास्त करून लागतच असतं. आणि साईडलाच ना फ्रूट कस्टर्ड करायला ठेवलेलं होतं. आता फ्रूटमध्ये ना जे रेग्युलरचे होते ते नव्हते तर 2 फळं वेगवेगळे होते, चिक्कू आणि पपई. तर ते सुद्धा मला आज अवेलेबल झालेले होते. आता फौजी साहेबांची सुट्टी आता थोडेच दिवस राहिलेले आहेत तोपर्यंत मुलं छान असं काय काय वेगवेगळे पदार्थ करून घालूयात. आणि आज होती संकष्टी. आता संकष्टी होती म्हणल्यावर अश्विनीचा होता उपवास. मग संध्याकाळी उपवास सोडण्यासाठी ना असे काहीसे मेनू केलेले होते. आणि इथंच आजचा व्हिडिओ थांबवते. भेटूया उद्याच्या मिनी ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.